आज त्यांनी पण शुभेच्छा दिल्या बरं का. ज्यांनी कधी हिणवलं होतं त्या बापाला, हिणवलं होतं त्या लेकाला, लोक म्हणायचे ह्याचं काहीच होणार नाही. पण त्या लेकाने शब्द दिला होता बापाला, जीव गेला तरी चालेल पण बापाला दिलेला शब्द कधी तुटू देणार नाही. लोक हसायचे, टोमणे मारायचे, धाव कमी पडली की बोट दाखवून म्हणायचे आर्मी तर सोडा, ह्याला काहीच जमणार नाही. पण त्या मुलाला एकच दिसत होतं, बापाचे कष्ट, आणि म्हणून पहाटे 4 वाजता उठून राबायचा, भरतीच्या ग्राउंडवर धावायचा. लोक झोपलेले असायचे, तो घामाने भिजून स्वतःला घडवायचा. पाय दुखत होते, श्वास तुटत होता, पण मनात एकच वाक्य जळत होतं, बापाची मान वर करायची. लोक विसरले होते वाघाच्या वाटेला कधी जायचे नसतं. वाघ शांत असतो पण एकदा दहाडला की पर्वत हलवतो. आणि आज तोच हट्टी, निडर, मेहनती मुलगा इंडियन आर्मीमध्ये भरती झाला. देवडटन गावचा वाघ फौजी शुभम बबन बनकर, त्यांनी ती रेस जिंकली. बापाची मान आकाशपेक्षा उंच नेली आणि गावाला दाखवलं वाघाची पिल्लं कधी घोड्याच्या रेसमध्ये हरत नाहीत बरं का. शुभम, तुझ्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. तुझ्यासारख्या निडर वाघाला सलाम. आणि तमाम फौजी भावांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा भरतीच्या ग्राउंडवर उतराल ना, लोक हसतील, टोमणे मारतील, पण तुमच्या डोळ्यासमोर फक्त 3 गोष्टी ठेवा: बापाचा चेहरा, त्याचे कष्ट आणि स्वतःची जिद्द. लढा वाघासारखा आणि विजय घेऊनच परत या. जय हिंद, जय जवान.